माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी आज आमच्या गावातील चौगुले वस्ती या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आलेलो आहे. पहा, ही शाळा आहे, हे किचन शेड आहे. आणि या शाळेमध्ये यायचं कारण असं घडलं की इथे एक नवीन शिक्षक आलेले आहेत आणि हे एक ध्येयवेडी शिक्षक आहेत. मला समजलं की त्या शिक्षकांनी शाळेची डागडुजी हे स्वखर्चातून करायला लागलेले आहेत. चला म्हणलं बघूया काय चाललं आहे त्यांचं, म्हणून मी शाळेत आलो. तर हे पहा, हे रंगकाम चाललेलं दिसतंय आपल्याला. त्याचबरोबर इथं फरशा निघालेल्या दिसतात. हे पहा, फरशा शाळेतल्या निघालेल्या आहेत आणि ह्या फरशा व्यवस्थित बसवून घ्यायचं काम चालू आहे. तर आपण त्या शिक्षकांनाच भेटून बघूया. हे पहा, या बाजूला हा रॅम्प नादुरुस्त दिसतोय. हे पहा, ह्या रॅम्पचंही ते दुरुस्तीचं काम त्याने हाती घेतलेलं आहे. हे पहा, वाळू वगैरे आणलेले आहे. या ठिकाणी सिमेंट आहे, वाळू, हे माल तयार केलेला आहे आणि हे सगळं दुरुस्तीचं काम ते स्वखर्चातून करत आहेत असं समजलं. तर त्यांना आपण भेटून त्यांचं काय मनोगत आहे जाणून घेऊया. हां, हे गुरुजी आहेत. नमस्ते गुरुजी. नमस्कार गुरुजी. मी तुमची या शाळेत कधी नेमणूक झाली? ह्या शाळेमध्ये मी 18 सप्टेंबर 2025ला इथं आलो आहे. मला 1-2 महिने झाले त्या शाळेला. मला तुम्हाला भेटायची इच्छा होती बरं का गुरुजी, पण योग येत नव्हता. मला काही ग्रामस्थांनी सांगितलं की चौगुले वस्तीच्या शाळेवरचे गुरुजी स्वखर्चातून शाळेची डागडुजी करायला लागलीत, म्हणून मी आज आलो आहे. मला खूप आनंद झाला आपल्याला भेटून. जाऊ तिथं खाऊ अशा या युगामध्ये तुम्ही हा जो काही खर्च करत आहात, काय याचा म्हणजे तुम्हाला उद्देश काय ह्याचा? मुळात म्हणजे कसं आहे, मी नोकरीला लागल्यापासून आज जवळजवळ 16 वर्ष झाली. मी माझ्या पगाराची कायमस्वरूपी 16 वर्ष झाली. मी पगाराची 20% रक्कम मी अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रावर खर्च करतो. आणि हे खर्च करण्याचं कारण म्हणजे माझ्याही नोकरी लागण्यासाठी मला अशाच पद्धतीनं मला शिक्षणासाठी दुसऱ्या शिक्षकांनी खर्च केलेला होता आणि त्याचं मला हे पुण्य फेडण्यासाठी मी अशा पद्धतीने खर्च करतो. बरं, आपण यापूर्वी कुठं खर्च केला असा? मी पहिल्यांदा नोकरीला लागलो ते पिलीवला 10 वर्ष लागलो. बरं. पिलीवमध्ये मी असताना 21 विद्यार्थी मी दत्तक घेतले होते शिक्षणासाठी. त्यानंतर मी 2018 साली सांगोलकर गवळी वस्ती तरंगीवाडी शाळेत आलो आणि त्या शाळेमध्ये 7 वर्ष नोकरी करून त्या ठिकाणी मी माझ्या जवळजवळ 11 लाख रुपये मी तरंगीवाडी शाळेमध्ये माझा खर्च केला. आणि आता 2 महिन्यामध्ये मी या ठिकाणी शाळेत आलो. आता या 2 महिन्यामध्ये शाळेची वेगवेगळी असेल, मुलांची शैक्षणिक साहित्य असेल, ई लर्निंग असेल किंवा वृक्षारोपण असेल, तर आतापर्यंत किंवा ही फरशी असेल किंवा शाळेची भौतिक सुविधा डागडुजी असेल, तर आतापर्यंत मी माझ्या पगारातून 85,000 रुपये खर्च केले. आणि आता मी कलर चालू केला आहे. कलरलाही माझ्या स्वतः पदरच्या पैशानं 95,000 रुपये घालून मी खर्च करतोय. हे ऐकल्यानंतर अगदी मला तोंडात बोट घालावं असं वाटतंय. सध्या मी मगा म्हटलं जाऊ तिथं खाऊ. कुठली एखादं शासकीय काम करत असताना सुद्धा एखादा कुणी असू द्या काम करत असेल तर त्यातनं स्वतःला किती टक्केवारी मिळते हे बघणाऱ्या युगामध्ये तुम्ही हे मोठं म्हणजे काय म्हणावं असं, ह्याला काय शब्द वापरावे हे सुद्धा सुचत नाही. तर पदरमोड करायचं काय कारण आहे? म्हणजे तुम्हाला असं का वाटतं की आपण पैसे एवढे खर्च मोठा करता? कारण मला नोकरी लागण्याच्या पूर्वी मला ज्याने शिक्षण केलं ते पण एक शिक्षक होते आणि त्या शिक्षकाने माझं शिक्षण केलं आणि मला नोकरी लावली. बापरे बाप. आणि त्यांचं जे त्यांनी केलेलं कार्य आहे त्या कार्याची परतफेड करण्यासाठी मी त्यांनी मला जसं शिकवलं तसं मी माझ्या शाळेतल्या, माझ्या वर्गातल्या, गावातल्या विद्यार्थ्यांना शिकवतो. कोण होतं तुम्हाला हे? त्यांचं नाव गुपित ठेवायचं. ठीक आहे. छान. हे मोठं अवघड आहे.
बरं, मी असंही ऐकलं की तुम्ही सध्या काही पण केलाय म्हणे. तर मी पण केलं की ह्या शाळेत आल्यापासून की जोपर्यंत ह्या शाळेमधली विद्यार्थी जिल्ह्याच्या राज्याच्या गुणवत्तेत येत नाहीत तोपर्यंत मी ह्या शाळेमध्ये खुर्चीवर बसणार नाही. म्हणजे अवघड. 10:30 ते 5 पर्यंत हा. कुठल्या प्रकारच्या खुर्चीवर बसणार नाही. त्यामुळे माझ्या वर्गामध्ये मी कुठल्याही प्रकारची खुर्ची आणि टेबल ठेवलेला नाही. आणि ज्या दिवशी माझा ह्या शाळेतला विद्यार्थी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या गुणवत्तेत येईल त्या दिवशी मी खुर्चीवर बसणार आहे. त्यामुळे दिवसभर मी उभा राहूनच असतो या शाळेमध्ये. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुमचं हे ध्येय वेडं गुण बघितल्यानंतर आपणाकडून निश्चितच MPSC UPSC म्हणा किंवा या गावातील मुलं डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, वकील होतील, उच्च पदावर जातील, हे मी एक या गावातील सुज्ञ नागरिक म्हणून मी हे निश्चितपणे सांगू शकतो. बरं, पुढं काय आपल्या गावाविषयी धोरण आहे? या पूर्ण गावातल्या शाळेबद्दल सुद्धा तुम्ही काही ठरवलं आहे का संकल्प? तर पहिल्यांदा मी माझ्या सगळ्या म्हणजे माझी जी आगलावाडी गाव आहे त्या आगलावाडी गावामध्ये माझ्याबरोबर माझ्या सगळ्या आजूबाजूच्या ज्या माझ्या 3 शाळा आहेत त्या सगळ्या शिक्षकांना मी सोबत घेऊन मी ह्या ठिकाणी पहिलीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करून येणाऱ्या 10-12 वर्षामध्ये मला ह्या आगलावाडी गावातील प्रत्येक घरातला प्रत्येक मुलगा हा MPSC UPSC डॉक्टर इंजिनियर अशा अधिकारी पोस्टवर स्पर्धा परीक्षेची तयारी करून घालवावा आणि तो यावा यासाठी मी तिथून स्पर्धा परीक्षेची पहिलीपासून या शाळेमध्ये आणि आगलावाडी गावामध्ये तयारी करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. माझ्या तुम्हा दोन्ही शिक्षकांना शुभेच्छा आहेत आणि पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या यशाला निश्चितच फळ येईल. तर मग मित्रांनो, ही वेडी म्हणायची का ध्येय वेडी म्हणायची हे मला तुम्ही जरूर सांगा. धन्यवाद मित्रांनो. हे पहा, काम चाललं आहे. नमस्कार.